हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? ऑप्शन ए गौतम अदानी, बी मुकेश अंबानी, सी अनिल अंबानी, डी नरेंद्र मोदी. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. प्रश्न दुसरा आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तराखंड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न तिसरा आहे, फणस हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय वृक्ष आहे? ऑप्शन ए जपान, बी इराक, सी भारत, डी श्रीलंका. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्रीलंका. श्रीलंका या देशाचे फणस हे राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न चौथा आहे, नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी रवींद्रनाथ टागोर, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी लालकृष्ण अडवाणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम नोबेल पारितोषिक जिंकणारे हे पहिले भारतीय ठरले आहेत. प्रश्न पाचवा आहे, भारतात कोणत्या राज्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी गुजरात, सी बिहार, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार. भारतात पाकिस्तान नावाचे गाव बिहार या राज्यात आहे. प्रश्न सहावा आहे, भारतात सर्वाधिक रेशमाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए कर्नाटक, बी गुजरात, सी बिहार, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक रेशमाचे उत्पादन हे घेतले जाते. प्रश्न सातवा आहे, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? ऑप्शन ए सातारा, बी सुरत, सी इंदोर, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोर. इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे. प्रश्न आठवा आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी लाल बहादूर शास्त्री, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी महात्मा फुले. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. प्रश्न नववा आहे, विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन ए सातारा, बी पुणे, सी इचलकरंजी, डी छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. पुणे या शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 10वा आहे द्राक्षांसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी गडचिरोली, सी नाशिक, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. नाशिक हे शहर द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.